आता मायनर आणि को फॅक्टरचे आपण एक्झाम्पल बघणार आहे, मग पुढं आपल्याला ॲडजॉइंट बघायचं आहे बरं का अजून. आता मायनर आणि को फॅक्टर, समजा मी मॅट्रिक्स ए घेतला ज्याचे नंबर आहेत 1 2 3 आणि 4, हा मॅट्रिक्स आहे. याचे मला काय फाइंड करायचे आहेत, फाइंड मायनर अँड को फॅक्टर. फाइंड मायनर अँड को फॅक्टर ऑफ ॲन एलिमेंट. हां, प्रत्येक एलिमेंटचा आपल्याला मायनर आणि को फॅक्टर काढायचं. आता मी पहिला एक एक काढत जाणार. मायनर कसा डिनोट करायचा आहे, कॅपिटल एमनं, आणि को फॅक्टर कसा डिनोट करायचा आहे, कॅपिटल एनं. हां, मग आता मी लिहिणार इथं मायनर ऑफ पहिला एलिमेंट कोणता येणार, A11 पोझिशनचा, मायनर ऑफ A11. मग मायनर ऑफ A11 म्हणजे तो डिनोट कसा होणार, कॅपिटल M11. हां, म्हणजे इज इक्वल टू, आता या एलिमेंटचा मायनर कसा येणार, 1 कुठल्या रोमध्ये आहे, फर्स्ट रोमध्ये. हां, त्याची फर्स्ट रो कॅन्सल झाली, परत त्याचा फर्स्ट कॉलम कॅन्सल होईल. बघा लक्षात येते का, 1 पहिल्या रोमध्ये आहे, त्यामध्ये त्याची फर्स्ट रो कॅन्सल झाली आणि त्याचा फर्स्ट कॉलम कॅन्सल झाला, म्हणजे राहिलं किती, फक्त 4 राहिला. हा काय मिळाला, त्याचा मायनर मिळाला. पुढं आता पुढच्या एलिमेंटचा मी मायनर करणार. अगोदर आपण मायनर काढल्यानंतर को फॅक्टर, लगेच काढलं तरीही चालतं, पण आपण अगोदर मायनर बघा. पुढचा एलिमेंट घेतला मी A12, म्हणजे फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम एलिमेंट, म्हणजे त्याचं कसं येणार, M12 इज इक्वल टू काय येणार आहे बघा, 2 कोणत्या रोमध्ये आहे, फर्स्ट रोमध्ये आहे का, आणि सेकंड कॉलममध्ये आहे. ते डिलीट केल्यावर काय राहणार आहे, फक्त 3 राहील. तो म्हणजेच काय मिळाला, त्याचा मायनर मिळाला. नेक्स्ट जर आता आपण बघितलं तर मायनर ऑफ, पहिले 2 एलिमेंट झाले, आता हा एलिमेंट, याचा मायनर ऑफ ए, हा एलिमेंट 3 जो एलिमेंट आहे तो कोणत्या रोमध्ये आहे, थर्ड रोमध्ये आहे. म्हणजे काय येणार इथं सेकंड रोमध्ये आहे, म्हणजे इथे काय येणार 2, आणि कॉलम कोणता आहे त्याचा, फर्स्ट, म्हणजे A21 एलिमेंट. हां, म्हणजे तिथे काय येणार A21. हां, मग काय येणार आहे तो मायनर बघा. आता 3 कोणत्या रोमध्ये, ती रो कॅन्सल करायची, त्याचा कॉलम कॅन्सल होईल, म्हणजे राहतो एलिमेंट कोणता, 2 राहतो, तो मी इथे लिहिला. आणि लास्ट एलिमेंट राहिला आता मायनर ऑफ A22, सेकंड रो आणि सेकंड कॉलम. हां, मग काय येणार आहे, मायनर M22 इज इक्वल टू काय येणार बघा, त्याचा कॉलम कॅन्सल केला, त्याची रो कॅन्सल केली, राहिले किती, फक्त 1 राहिलं. हा काय मिळाला, त्याचा मायनर मिळाला. हां, मग आता हे त्या एलिमेंटचे मायनर झाले. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, को फॅक्टर. हां, को फॅक्टर ऑफ अँड A11 इज इक्वल टू, म्हणजेच कसं येणार, डिनोट कसा येणार, कॅपिटल ए बेसला काय लिहायचं, 11 लिहायचं. आय आणि जे ऐवजी मी त्याची पोझिशन लिहिणार आता, कारण आय आणि जे म्हणजे फर्स्ट रो, म्हणजे त्याची रो आणि कॉलम आपल्याला माहिती आहे, त्यामुळे ते लिहायचे. मग इज इक्वल टू काय फॉर्म्युला येणार, फॉर्म्युला काय आहे, -1 रेज टू आय प्लस जे असते, त्याऐवजी इथं बघायचं नंबर ऑफ रो आय म्हणजे 1 आहे, प्लस जे म्हणजे किती आहे, 1च आहे, 1 + 1, आणि इंटू काय येणार त्याचा मायनर M11. म्हणजे बघा आता काय येईल, -1 रेज टू 2 आणि M11 मायनर किती मिळाले, आत्ताचा आपण फाइंड केला आहे तो किती आहे, इंटू इथे येणार 4. मग -1 रेज टू 2 म्हणजे व्हॅल्यू किती मिळाली याची, 1, इंटू हा 4 इज इक्वल टू किती येईल, 4 मिळेल. ॲज इट इज 4 मिळाली. तसं आता पुढं को फॅक्टर ऑफ ॲन एलिमेंट कोणता आहे, A12 इज इक्वल टू, त्याची पोझिशन लिहायची A12. हां, म्हणजेच कसं येणार, ते -1 रेज टू काय येणार, त्याची नंबर ऑफ रो प्लस नंबर ऑफ कॉलम, म्हणजे 1 + 2 इंटू काय येणार, त्याचा मायनर किती येणार, M12. मग -1 रेज टू 3 आणि त्याचा मायनर किती आहे, 3, आत्ताच आपण फाइंड केलं आहे, M12 किती आहे, 3. मग -1 रेज टू 3 किती येईल, याची व्हॅल्यू -1 येईल, आणि इंटू 3 म्हणजेच व्हॅल्यू किती येणार आहे, -3 येईल. म्हणजे रेज टू पॉवरला जर ऑड नंबर आला तर इथं निगेटिव्ह साईन येणार, आणि रेज टू पॉवरला जर इवन नंबर येत असेल तर काय येणार आहे, पॉझिटिव्ह साईन येणार आहे. म्हणजे -1 रेज टू ऑड नंबर निगेटिव्ह साईन, आणि -1 रेज टू इवन नंबर पॉझिटिव्ह साईन. तसं आता आपण पुढचे एलिमेंट बघूया. पुढचे 2 एलिमेंट, को फॅक्टर ऑफ ॲन A21, म्हणजेच त्याचा को फॅक्टर कॅपिटल A21 इज इक्वल टू किती येणार,
-1 रेज टू 2 + 1 इंटू त्याचा मायनर येईल. किती आहे -1 रेज टू 2 म्हणजे रो प्लस कॉलम लिहिलं मी. किती आली व्हॅल्यू 3 आली. मायनर किती आहे त्याचा 2 आहे. मग -1 रेज टू 3 ऑड नंबर आहे का इव्हन आहे. नंबर कसला आहे ऑड आहे. ऑड आला म्हणजे मायनस साईन आणि हा नंबर ॲज इट इज लिहायचा. प्रत्येक वेळी -1 इंटू तो नंबर असं नाही केलं तरीसुद्धा चालतं. मग आता पुढं कोफॅक्टर ऑफ एन एलिमेंट कोणता येणार आता A22. मग कॅपिटल A22 इज इक्वल टू किती येणार -1 रेज टू त्याची नंबर ऑफ रो पण 2 आहे कॉलम पण 2 आहे इंटू त्याचा मायनर M22 जे किती येईल -1 रेज टू 4 आणि इंटू मायनर आता आपण फाइंड केलेला तो इंटू किती येणार आहे 1 येणार. म्हणजेच काय -1 रेज टू 4 ऑड आहे का इव्हन आहे. हा नंबर इव्हन आहे त्यामुळे इथं प्लस साईन राहिला आणि इकडचा 1 ॲज इट इज. हे काय मिळाले त्याचे कोफॅक्टर्स मिळाले. हां मग आता कोफॅक्टर किती आले बघा. पहिल्या एलिमेंटचा 4 इथं -3 -2 आणि 1 आले. हां मग कोफॅक्टर बघितले आपण आणि मायनर बघितले. तर याच्यावरनं मला पुढं ॲडजॉईंट मेथडकडे जायचं आहे. मी याच्यावरनं याचा ॲडजॉईंट कसा येणार आहे बघा. आता मायनर माहिती आहेत कोफॅक्टर्स माहिती आहेत तर त्याच्यावरनं आपल्याला ॲडजॉईंट फाइंड करायचं असते. ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स आणि त्यानंतर इनवर्स आहे बरं का. ॲडजॉईंट ऑफ अ मॅट्रिक्स. हां अगोदर आपण मायनर बघितला कोफॅक्टर बघितला. आता काय बघणार आहे आपण ॲडजॉईंट बघणार आहे. मग ॲडजॉईंट ऑफ अ मॅट्रिक्स म्हणजे काय येणार आहे. इथं पण काय असेल स्क्वेअर मॅट्रिक्सच असेल. तर ॲडजॉईंट ऑफ A इज इक्वल टू तो घेण्या अगोदर आपल्याला काय करावं लागतं बघा. त्या मॅट्रिक्समधल्या प्रत्येक इलिमेंटचे मायनर फाइंड करायला लागतात. मायनर कशी डिनोट करणार आपण MIJ ना बरोबर आहे. त्याच इलिमेंटचे सगळ्यांचे कोफॅक्टर्स फाइंड करावे लागतात कॅपिटल AIJ ना. हां मग त्याचे मायनर फाइंड केले कोफॅक्टर्स फाइंड केल्यानंतर काय करायचं असतं बघा. मॅट्रिक्स ऑफ इट्स कोफॅक्टर लिहायचं असतं. मॅट्रिक्स ऑफ इट्स कोफॅक्टर आपल्याला अगोदर लिहायचं असतं. म्हणजे काय ज्या मॅट्रिक्स समजा आपण A मॅट्रिक्स असा घेतला A11 A12 A21 आणि A22 असे 4 एलिमेंट्स घेतले. तर या चारीचे आपण काय करणार मायनर काढणार आणि त्याचे कोफॅक्टर्स काढणार. मग कोफॅक्टर आपण डिनोट कसे करतोय कॅपिटल सिम्बॉलनं. मग जनरली मी तो मॅट्रिक्स कसा लिहिणार कॅपिटल Aनं. तर कॅपिटल A11 कॅपिटल A12 कॅपिटल A21 आणि A22 असं लिहिणार आहे. हा काय झाला मॅट्रिक्स विथ कोफॅक्टर झाला. हां म्हणजे त्या मॅट्रिक्समधल्या प्रत्येक इलिमेंटचा कोफॅक्टर आपण इथे लिहिणार. मग हा कोफॅक्टर लिहिल्यानंतर त्याचा काय घ्यायचा ट्रान्सपोज घ्यायचा. त्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घ्यायचा असतो. ट्रान्सपोज ऑफ अबाव मॅट्रिक्स म्हणजे हा जो मॅट्रिक्स आहे याचा ट्रान्सपोज म्हणजेच काय A रेज टू आपण काय लिहितो ट्रान्सपोज म्हणजे T लिहितो 11th बघितले. आता ट्रान्सपोज घेतो म्हणजेच काय तर त्याची रो जी असते ती कॉलममध्ये लिहायची. रो काय आहे A11 पहिली रो A11 आणि A12 आहे ते पहिल्या कॉलमला मी लिहिलं. सेकंड रो काय आहे A21 आणि A22 ती सेकंड कॉलमला लिहायची. म्हणजे रो कॉलमला लिहिली की काय मिळतं आपल्याला ट्रान्सपोज मिळतो. आणि हा ट्रान्सपोज म्हणजेच काय म्हटलेलं आहे तर ॲडजॉईंट ऑफ A असं म्हटलेलं आहे. हां त्या मॅट्रिक्सच्या प्रत्येक एलिमेंटचे मायनर घ्यायचे. मायनरवरून कोफॅक्टर घ्यायचे. कोफॅक्टरचा मॅट्रिक्स लिहायचा आणि त्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज म्हणजेच काय मिळणार आहे आपल्याला ॲडजॉईंट मिळणार आहे. मग हा ॲडजॉईंट घेतल्यानंतर मग आपल्याला इनवर्सचा फॉर्म्युला दिलेला आहे बघा. ॲडजॉईंट घेतल्यानंतर इनवर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा की A इनवर्स जर आपल्याला फाइंड करायचा असेल तर इज इक्वल टू काय लिहायचं असतं 1 डिटर्मिनंट ऑफ A इंटू ॲडजॉईंट ऑफ A. हा दिलेला आहे इनवर्सचा फॉर्म्युला बाय ॲडजॉईंट मेथड. आता एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनला कुठलाही आपल्याकडं फॉर्म्युला नव्हता पण या मेथडला आपल्याला फॉर्म्युला दिला आहे. काय दिलं आहे फॉर्म्युला तर A इनवर्स जर फाइंड करायचा असेल तर इज इक्वल टू काय आहे 1 डिटर्मिनंट ऑफ A इंटू ॲडजॉईंट ऑफ A. म्हणजे आपल्याला जर इनवर्स फाइंड करायचा असेल तर अगोदर त्या मॅट्रिक्सचा काय माहिती पाहिजे ॲडजॉईंट ऑफ A माहिती पाहिजे.
मग जर ॲडजॉईंट माहिती करायचा असेल तर काय करावं लागेल आपल्याला, मायनर काढावं लागेल, कोफॅक्टर काढावं लागेल, कोफॅक्टरचा मॅट्रिक्स घ्यायचा, त्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज आणि म्हणजे काय मिळेल आपल्याला, त्याचा ॲडजॉईंट मिळेल. लक्षात येते का बघा. मग आता 1 अजून इथं आहे डिटर्मिनंट ऑफ ए. मग डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण ऑलरेडी काढलेली असत्या, कारण इनवर्स एक्झिस्ट होतो की नाही बघतो आपण, त्यावेळी डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड केलेली असते. मग त्यासाठी आपल्याला काय लागेल, ॲडजॉईंट लागेल. हां, आत्ताच आपण एक एक्झाम्पल जे बघितलेलं त्याचं जर मायनर आणि कोफॅक्टर बघितले आपण, तर त्याच्यावरून असा मॅट्रिक्स मला लिहिता येईल. कुठला मॅट्रिक्स होता, हा मॅट्रिक्स A1 2 3 4 एलिमेंट्स होते, त्याचे मॅट्रिक्स कोफॅक्टर बघा मायनर घेतलेत आपण आणि त्याची कोफॅक्टर्स मी आता इकडच्या पेजवर त्याचे कोफॅक्टर्स लिहितो. मॅट्रिक्स विथ कोफॅक्टर, मॅट्रिक्स विथ कोफॅक्टर. कुठल्या मॅट्रिक्सचे, एक एक्झाम्पल आपण बघितलं ना आत्ताच, एक्झाम्पल होतं 1 2 3 4. या मॅट्रिक्सचे कोफॅक्टर्स काय होतं ते, मग ते डिनोट करणार मी कॅपिटल AI जे असं डिनोट करायचं, इज इक्वल टू मग पहिल्या पोझिशनचा कोफॅक्टर काय आला बघा, A11 इलेमेंटचा कोफॅक्टर किती आला आहे, 4 आला आहे. तो 4 तिथं त्या ठिकाणी लिहायचा, त्या पोझिशनला लिहायचा. दुसरा किती आहे, -3. नेक्स्ट किती आहे, -2 आणि लास्ट किती आहे, 1 आहे. हां, हा काय मिळाला आपल्याला, मॅट्रिक्स विथ कोफॅक्टर मिळाला. तर या मॅट्रिक्सचा मी काय घेणार आता, ट्रान्सपोज घेणार. म्हणजे मी असं डिनोट करणार AIJ⁻T लिहिलं. ट्रान्सपोज कसा येणार, पहिली जी रो आहे ती कुठं लिहायची, कॉलमला लिहायची, 4 -3. दुसरी रो कोणती, -2 1, दुसऱ्या कॉलमला लिहिली. मग हा जो काही ट्रान्सपोज घेतल्यानंतरचा मॅट्रिक्स मिळाला तो म्हणजेच काय मिळाला आपल्याला, ॲडजॉईंट ऑफ ए मिळाला. येते लक्षात. असं ॲडजॉईंट फाइंड करायचा, त्याच्यासाठी मायनर आणि कोफॅक्टर्स आपल्याला माहिती पाहिजे. आता या एक्झाम्पलचा मी फक्त ॲडजॉईंट सांगितलं आहे, नंतर आपण बाकीचे एक्झाम्पल बघणार आहे, त्यावेळी प्रत्येक एलिमेंटचा इनवर्स पण आपण फाइंड करणार आहे. मग ते ॲडजॉईंट फाइंड करून इथं मल्टिप्लिकेशन घ्यायचं, म्हणजे 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए सोबत, म्हणजे आपल्याला इनवर्स मिळेल. ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.